तर आज आहे माझा वाढदिवस, म्हणजेच हा 13 तारखेचा रात्री 12 वाजताचा व्हिडिओ आहे आणि आम्ही आज रात्रीच बर्थडे सेलिब्रेशन केलं आहे. सो सकाळ झाल्यावर आम्ही पहिले स्वामी समर्थांच्या मठात गेलो, दर्शन घेतलं. नंतर आम्ही ठरवलं की चला टिकुजीनी वाडीला जाऊन येऊया. आजचा दिवस तसे घरात घालवण्यापेक्षा कुठेतरी फिरायला जाऊ. उर्वीचं पण बरेच दिवस चाललं होतं, मम्मा चला आपण वॉटर पार्कला जाऊया. तर म्हटलं चला, भरपूर ऊन पण आहे, थोडं थंड पण वाटेल. मग आम्ही वॉटर पार्कला गेलो. बघा किती मस्त वाटते वॉटर पार्कला. बापरे, हा पाण्याचा प्रेशर जो काही येतो अंगावरती, असं वाटतं वरून कुणीतरी फेकून मारले. उर्वीचा डान्स बघा कसा चाललाय पाण्यामध्ये, काही येत नव्हतं डान्स, उगाच उड्या मारत होती. आणि इकडे बघा किती छान मस्त पाण्याचे प्रेशरने एकदम मस्त पाणी सोडलं होतं. आम्ही इकडे डान्स वगैरे केला होता आणि नंतर येऊन एक साईडला बसलो होतो. या राईड्स, बापरे, राईड्स म्हणजे एवढी भीती वाटत होती. मी एका राईडवर गेले आणि खाली कधी आले तेच कळलं नाही. असं वाटलं आता मी राईडच्या बाहेरच पडते बहुतेक. आणि नंतर हे गेले राईडवर, मी त्यांना शोधते कुठे गेले, बघते तर काय डायरेक्ट खाली आले. येऊन डायरेक्ट उभे राहिले. मला माहितच नाही कधी येऊन उभे राहिले. मी शूट करायला उभे राहिले होते. तो आम्ही थोड्या वेळाने गेलो वेव्ह पूलमध्ये, पण ती घाबरत होती थोडी. मग ह्यांनी पकडलं होतं तिला, तरी पण ती घाबरतच होती. म्हटलं चल जाऊ दे, जरा थोडे एन्जॉय करू दे. उड्या मारत होती. ती म्हणत होती मला सोड, पण सोडून काही चालणार नव्हतं कारण पाणी जास्त होतं. तिच्या हाईट प्रमाणे पाणी खूप जास्त होतं, त्याच्यामुळे तिला काही खाली सोडलं नाही आम्ही. मग आम्ही इथे आलो. तर मग इथे आल्यानंतर काही पाणी थोडं होतं, त्यामुळे उरीला सोडून द्यायचं काही प्रॉब्लेम नव्हता कारण तिच्या कमरेपर्यंतच पाणी होतं. नंतर मग बाजूला असलेल्या अम्युजमेंट पार्कमध्ये आम्ही गेलो. हे बघा हे झोपाळे वरती 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 जाणारे. उर्वी म्हणते मला याच्यामध्ये बसायचे, पण लहान मुलांना याच्यामध्ये अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही तिला काही बसवलं नाही. नंतर आम्ही गेलो डॅशिंग कारमध्ये. मला काही डॅशिंग कारचं वगैरे आवडत नाही, पण ह्यांना आता हे स्वतः एवढी कार चांगली ड्राईव्ह करतात तरी पण ह्यांना त्या डॅशिंग कारमध्ये बसायचं होतं. म्हटलं जावा तुम्ही, थोडी तुम्हाला पण थोडं एन्जॉयमेंट. मग ह्यांना पाठवलं तिथे बसायला. मी आणि उर्वी बाहेर उभं राहून बघत होतो. मग काय, मला पण थोडंसं मजा करायला पाहिजे ना. मग मी त्या गेले झोपाळ्यामध्ये. बापरे, काय डेंजर एक्सपिरियन्स होता. एवढी भीती वाटत होती, मी तर खाली बघितलंच नाही. मी फक्त कॅमेऱ्यामध्ये बघत होते आणि शूट करत होते. म्हटलं खाली जर मी बघितलं तर माझी काय वाट आहे, पूर्ण चक्कर आल्याशिवाय राहिलंच नसतं. उर्वी माझ्याकडे बघत होती, मम्मा मला पण यायचंय. बिचारी रडत होती खाली उभी राहून, पण काय करणार, घेऊ शकत नव्हते तिला कारण लहान मुलांना वरती अलाउड नव्हतं. त्याच्यामुळे मग मीच गेले. कसं बसले जसं तो झोपाळा थांबला तेव्हा माझ्या कुठे जीवात जीव आला. मग आम्ही गेलो टॉय ट्रेन मध्ये बसायला. टॉय ट्रेनचा एक्सपिरियन्स पण खूप भारी होता कारण ती ट्रेन एवढी फास्ट होती ना, आणि ट्रेनचा ट्रॅक एवढा छोटा होता आणि ती ट्रेन एवढी फास्ट पळत होती की असं वाटत होतं आता आम्ही बहुतेक ट्रेनमधून बाहेर पडतोय. तरी पण उर्वीच्या एन्जॉयमेंटसाठी आम्ही त्याच्यामध्ये बसलो होतो कारण उर्वीचं फर्स्ट टाइम होतं. ती आजपर्यंत ट्रेनमध्ये कधी बसली नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला तिला बसवायचं होतं ट्रेनमध्ये. पण छान होतं, ठीक म्हणजे लहान मुलांसाठी ठीक. आपल्याला पण लहान मुलांबरोबर थोडं एन्जॉयमेंट करता येतं, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण थोडं बसून घेऊया ट्रेनमध्ये. त्याच्यामध्येच एक छोटासा जुरासिक पार्क सगळं एक बनवलं होतं, जिथे सगळे डायनोसॉर उभे केले होते. हे बघा लहानपणाची आपली आठवण. सो मग संध्याकाळी आम्ही घरी आलो. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि हो, लाईक करायला विसरू नका. थँक्यू.